रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. जय श्रीराम. भगवान शंकरांनी माता पार्वतीचे केलेले कौतुक आध्यात्मिक तत्वामध्ये आई पार्वतीला श्रद्धा आणि महादेवाला विश्वास असं म्हटलं गेलं आहे. श्रद्धा माता, विश्वास पिता यांच्या पोटी जन्माला आलेले कार्तिक म्हणजेच पुरुषार्थ आणि गणेशजी म्हणजेच विवेक. माता पार्वतींच्या प्रश्नाचं कौतुक करताना भगवान शंकर असं म्हणतात, करे हू प्रश्न जगतही तलागे, पूछो रघुपती कथा प्रसंगा, सकल लोकजन पावनी गंगा. पाहुयात आजच्या श्रीरामकथेतून ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला. समोयेपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला, कार्तिक स्वामी आणि गणेशजी. आध्यात्मिक तत्वामध्ये रामेश्वरजी पार्वती आईला श्रद्धा म्हटलंय, शंकरजीला विश्वास. आणि श्रद्धेचं विश्वासासोबत जेव्हा लग्न होत असतं अण्णा, तेव्हा श्रद्धा माता आणि विश्वास पिता या दाम्पत्यापोटी 2 पुत्र जन्माला येतात. एक पुरुषार्थ, एक विवेक. गणेशजी म्हणजे विवेक आहे, कार्तिकजी म्हणजे पुरुषार्थ आहे. तारकासुराचा वध पुरुषार्थाच्या म्हणजे कार्तिक स्वामीच्या द्वारा आहे. श्रद्धा आणि विश्वास समानार्थी शब्द वाटत असले तरी 2 मध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरन. एक तर श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. जसे काही काही मजेदार शब्द आहे. रामेश्वरजी, बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, पुत्र म्हणजे मुलगाच. पण तिन्हीतले 3 मजेदार अर्थ आहे. पिताजी बंटवाड़ा करे, उसमें खुश रहे, उसे बोलते हैं बेटा. बंटवाड़े में खुश रहता वो बेटा, और बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़ के ज़्यादा स्टेट मांगता है, उसे बोलते हैं लड़का. और पुत्र जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, जिंदगी भर मैं आपकी सेवा करूँगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. हे जसं तसं श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे ती श्रद्धा, विश्वास पुल्लिंगी आहे तो विश्वास. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. श्रद्धेत चढ उतार आहे शेठजी. ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्यातले दोष कळाले की श्रद्धा उतरते आणि गुण कळाल्यावर श्रद्धा वाढते. हा चढउतार श्रद्धेमध्ये आहे. विश्वास सारखा आहे. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या काय मम्मी, हे तुझं पप्पा, बस याचं नाव विश्वास. अख्खा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी मरेपर्यंत पप्पा म्हणजे पप्पा हा सारखा असतो. विश्वास चढ उतार आहे श्रद्धेमध्ये. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. ठिकाणं बदलतील. अरे पगार झाला, गुंडाने पाळत ठेवली, ते जाऊन गोढ्यामध्ये थांबले. हा पगार घेऊन रात्रीचे 9 वाजले. गुंडाने लांबून चाकू दाखवले 10 फुटावरून. सांग काय बॅगमध्ये? पैशावर प्रेम असेल तर मरायला तयार हो, आणि प्राणावर प्रेम असेल तर पैसे स्वाधीन कर.
10 फुटाहून चाकू दाखवले अण्णा, पूर्ण 50,000 रुपये पगार गुंडाच्या ताब्यात दिला. घरी आला, झोप आली नाही. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं, म्हणला रिपोर्ट देतो. तालुक्याला आला, जाताना हेअर कटिंग सलून लागलं, म्हणला आधी दाढी करून घेतो मग रिपोर्ट म्हणून हेअर कटिंग सलूनमध्ये गेला. दाढी चालू झाली. रामेश्वरजी लगेच चालू होते कथेमध्ये. दाढी करता करता वस्त्र याच्या नरड्यावर आहे आणि आरशात पाहतंय पुन्हा, तरी घाबरत नाही. कोण? ज्याला 10 फुटाहून चाकू दाखवले तरी 50,000 देऊन पळत आलं घरी, त्याच्या नरड्यावर आज 10 वाजता वस्त्र आहे. आरशात पाहतं, घाबरत नाही. उलट म्हणतं इकडची मिशी थोडी खाली आली तेवढी वर जाऊ द्या, इकडची वर गेली तेवढी खाली उतरवा. जर त्याच्या मनात आलं सलूनवाल्याच्या, जरा जोरात दाबला तर मरायला काय वेळ लागते? नरड्यावर आहे वस्त्र, तरी घाबरत नाही का? उत्तर आहे, रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, सकाळच्या वस्त्र्यावर विश्वास आहे. ठिकाणं बदलतील पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. जनावरांचा आहे. रामेश्वरजी रात्री 12 वाजता गाव झोपलं म्हणजे स्टँडवर कोणी माणूस उतरला की स्टँडवरचं कुत्रं भुंकतं, हे लक्षात ठेवा. स्टँडवरचं भुंकलं की दुसऱ्या आळीतलं भुंकतं, तिसऱ्या आळीतलं, चौथ्या आळीतलं, अख्ख्या गावातले भुंकतात. सगळ्या कुत्र्यांनी बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांनी बघितला ना? मग सगळे कुत्रे का भुंकतात? त्यांचा विश्वास आहे. ज्या अर्थी स्टँडवरचं भुंकतं त्या अर्थी नवीन कोणीतरी आलं. म्हणजे जनावराचा सुद्धा विश्वास हे अजन्मा तत्व आहे. म्हणून विश्वास महादेवजी आहे, श्रद्धा पार्वती आहे. आणि श्रद्धा माता आणि विश्वास पिता या दाम्पत्यापोटी 2 पुत्र जन्माला आले. एक कार्तिकजी म्हणजे पुरुषार्थ आहे, गणेशजी म्हणजे विवेक आहे. कार्तिक स्वामीच्या द्वारावध तारकासुराचा असे काही दिवस गेले. एक अतिशय प्रसन्न वदन भगवान शिवजीला पाहिलं. माता पार्वतीजीने विचार केला की ही विचारण्याची संधी आहे. पत्नीनं पतीला कधी काम सांगावं याचंही उत्तर रामायणात आहे, हे नीट ऐका. नाही तर ते ऑफिसमधून वैतागून आलं, दुपारचा डबाही वापस आणला आणि दरवाजात उभी राहून, नंतर या घरात रॉकेल नाही, घरात आधी रॉकेल आणा. आता हे रॉकेल आणल का आगीत रॉकेल झालं. अशा पतीसोबत बराच वेळ बोलायचं नसते शेठजी. मग हळूच म्हणायचं असते, काय थंड घेता का? गरम होऊन आलेलं असतं ना. का आंघोळ करता, का चहा घेता, का कॉफी, का दूध घेता, खायला करून देऊ का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. आणि मग जेवायला बसलं म्हणजे अर्ध्या जेवणात गार होतं. जेवण नाही, जेवणारं गार होतं. आणि मग अर्ध्या जेवणापासून हळूच म्हणायचं असते, मी म्हणत होते काय, मी म्हणत होते काय, मी म्हणत होते का. तेवढं येतं का तुला? नाही, मी म्हणत होते आपल्या घरात रॉकेल नाही तर जेवण झाल्यावर आजच्या पुरतं अर्धा लिटर रॉकेल आणता का? कशाला अर्धा लिटर? 17चा हेलपाटे अख्खा डबाच घेऊन येतो ना. इतकं खुशीत येतं ते, पण त्याची पद्धत आहे. आज अण्णा माता पार्वतीनं बघितलं, शंकरजी प्रसन्न आहे. बरं का रामेश्वरजी, मी आधीच सांगतो जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे कथा आहे. शंकरजी प्रसन्न आहे, ही विचारण्याची संधी आहे. आणि म्हणून अति प्रसन्न महादेवजीला अति नम्रतेनं माता पार्वतीजी म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी. अगस्त जी की सरलता का मैंने गलत अर्थ कर ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय के गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो मेरा संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, आप सवाल करती हो जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करते थे, अब संवाद. पूछो देवी. आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. तो उस राजकुमार की बचपन के कथा यत्न भी, संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथ मरण की, सेतुबंधन की, रावणवध की, राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. पूछने मेरी गलती होगी तो होगी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारे. पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. करेऊ प्रश्न जगत हित लागी. जिच्या प्रश्नाचं कौतुक भगवान शंकरजींनी करावं. प्रश्न विचारण्यामध्ये माता पार्वती अतिशय विद्वान आहे, अतिशय. म्हणून तर हे वैशिष्ट्य आहे यांना. 2 साधू, 2 ऋषी, 2 महात्मे, 2 संत, 2 विद्वान एकत्रित बसतील, चर्चा करतील, त्यातून ग्रंथाचा जन्म होईल. रामेश्वरजी नवल नाही. पत्नीचा प्रश्न, पतीचं उत्तर, या पती पत्नीच्या संवादात ग्रंथाचे जन्म ज्या देशात झाले त्याचं नाव हिंदुस्तान, हे लक्षात ठेवा. प्रश्न पार्वतीचा आहे, उत्तर महादेवाचा आहे, जन्म रामकथेचा आहे. मग करे हो प्रश्न जगत हित लागे. अण्णा एकदा लक्ष्मी पार्वती आईकडे आली.
आता लक्ष्मी म्हणजे श्रीमंताची कन्या, तिचा बाप समुद्र आहे ना. समुद्राला काय म्हणतात? रत्नाकर. हे पहा, रत्नाकर नाव हे सागराचं आहे. जगाला रत्न पुरवणारा लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश्वर, रंभादी देवांगण, अश्वम सप्तमुखे, विषम, हरिदून, शंको, मृतम, चांबुदे, रत्नाणी, हे चतुर्दशम. बस हे कळून घेत जाता. एवढं सांगायला रामायण राहील आपला. 14 रत्न ज्याच्यातून जन्माला आली, म्हणून समुद्र हा रत्नाकर आहे. रत्नाकर म्हणजे जगाला रत्न पुरवणारा. रत्नाचा बाप सागर आहे. लक्ष्मी त्याची मुलगी आहे. सागराची कन्या, विष्णूची अर्धांगिनी, स्वतः दुसऱ्याला श्रीमंत करणारी क्षमता असलेली लक्ष्मी आणि श्रीमंतीच्या थाटात पार्वतीकडे आली. आता काही आदर आहे का नाही रामेश्वरजी? आल्या आल्या. कुठं गेला भिकारी? आता हे काय पद्धत झाली का? तुमचे मिस्टर कुठे गेले? तुमचे पतिदेव कुठे गेले? अजिबात नाही. सरळ भिकारी कुठे गेला? पार्वती आईला विचारलं. पार्वती म्हणाली, तुला दिसत नाही तर मला असं वाटतं तो बळीच्या दारात भीक मागायला गेला असेल. चेहराच उतरला लक्ष्मीचा. बापरे, हे तर प्रकरण आपल्याच मिस्टरकडे फिरला. आपलाच बुवा गेला होता. भला हुआ सती न गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ तो प्रभू पसारे हात. नाही, तो भिकारी नाही, तो भिकारी नाही. मग कोणता? तो बैलावर बसतो का नाही तो भिकारी म्हणते मी. बैलावरच काय घेऊन बसली लक्ष्मी? घोंगडण काठी घेऊन दिवसभर गुरं वळत असतो तो. पुन्हा लक्षात आलं की द्वापार युगात आपल्याच मिस्टरनं हा उद्योग केला. खांद्यावरी कांबळ्या, हातामध्ये काठीन चारे, तसे धेनू सावळ्या जगजेठी. लाजली. नाही नाही नाही, तो नाही. तर मग कोणता? त्याच्या गळ्यामध्ये साप असतात का नाही तो भिकारी विचारते मी. गळ्यातच काय 24 तास त्याच्यावरच झोपून असतोय तो. पुन्हा लक्षात आलं की क्षीरसागरात आपलाच मिस्टर झोपत होता. मी का सांगतो हे? प्रश्न करण्यामध्ये माता पार्वतीची अतिशय विद्वान आहे, म्हणून तिच्या प्रश्नाचं कौतुक भगवान शंकर करतात. करेहू प्रश्न जगत हित लागी, पूछो रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पार्वते, एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली, दुसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. ही 4 ठिकाणी कथा चालू आहे. रामेश्वरला, लातूरला, परळीला, अंबाजोगाईला, हे 4 ठिकाणं नाही. कैलास पर्वतावर, निलगिरी पर्वतावर, प्रयाग क्षेत्रामध्ये आणि चित्रकूटावर, हे 4 ठिकाणं लक्षात आणा. 4ही ठिकाणी कथा चालू आहे. ते शंकरजी सांगतात पार्वती आईला ती कथा कैलासावर. काकभृशुंडी सांगतात गरुडजीला ती कथा निलगिरीवर. याज्ञवल्की सांगतात भारद्वाजजीला ती कथा प्रयाग क्षेत्रावर. आणि तुलसीजी सांगतात स्वतःच्या मनाला ती कथा चित्रकूटावर. ही 4 ठिकाणी शंकरजी कथा सांगतात पार्वती आईला ती कथा ज्ञानप्रदान आहे. काकभृशुंडी गरुडजीला सांगतात ती कथा कर्मप्रदान आहे. याज्ञवल्के भारद्वाजजीला सांगतात ती कथा भक्तिप्रदान आहे. ज्ञानाचा घाट तिथे चालू आहे कथा शंकरजी पार्वती. कर्माचा घाट तिथे चालू आहे काकभृशुंडी गरुडजी. भक्तीचा घाट तिथे कथा चालू आहे ते याज्ञवल्के भारद्वाजजी. आणि शरणागतीचा घाट तिथे कथा चालू आहे तुलसीजी. भारद्वाजजी कथा श्रवणामध्ये तल्लीन झाले. एवढे तल्लीन की याज्ञवल्केजीला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान होईल. सर्वांगाचे कान करून भारद्वाजजी कथा श्रवण करतात. श्रीरामकथेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत. तोपर्यंत नमस्कार. आत्मा अविनाशी आहे, त्याच्यासाठी परमार्थ करण्याची गरजच नाही. सगळे तुम्हाला पाठ आहे. वासांश जीर्णाने यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीराने विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवाणी देही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापन शोषयती मारुतः. असं अविनाशी तत्व आत्मा आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही.